अगदी 100% खात्री मंडळी, तुम्ही असा हा पराठा कधी चहाबरोबर खाल्ला नसेल. तुम्ही चहा चपाती खाल्ली असेल, पण हा पराठा एकदा तुम्ही खाल्ला ना, तर नेहमी करून खाल. चहाबरोबर काय, अगदी कुठल्याही भाजीबरोबर खा. भाजीची चव अगदी दुपटीने वाढेल. तर मी मस्त वाफाळत्या गरमागरम चहासोबत हे पराठे केले होते. कसे करायचे आहेत? चला तर बघूया मंडळी. तर त्यासाठी पाव कप दही घेतलंय. चांगलं ते फेटून घ्यायचं. ते एका भांड्यामध्ये घालायचं आणि पाव कप दूध घालायचंय. 1 टीस्पून पिठी साखर किंवा साखर घाला, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून तेल घालून व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ चाळून घालायचंय. लक्षात ठेवा चाळून घालायचंय. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, की थोडंसं पाणी घालून हे पीठ जसं चपातीसाठी मळतो ना, तसंच मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर तेलाचा हात लावून साधारण 15 ते 20 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचंय. तोपर्यंत इथे मस्त साठा तयार करून घ्यायचा आहे. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे तेल घालायचंय आणि मस्त साठा तयार झाला. आता इथे पिठाला आराम करत अर्धा तास झालाय. आता छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा, तेलाचा हात लावून एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर पिठाचा देखील वापर करू शकता. त्यानंतर एक छोटी वाटी मधोमध ठेवायची आणि सुरीच्या सहाय्याने बघा व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना, तसे कट लावून घ्यायचे आहेत. हे कट कशाला लावायचे? तर आपल्या पराठ्याला चांगले लेयर यावेत ना त्याकरिता. आता कट लावून घेतल्यानंतर वाटी उचलून घ्यायची आणि तयार केलेला साठा फक्त अर्धा चमचा घालायचा यावर आणि सगळ्या चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचा. त्यानंतर व्यवस्थित घड्यावर घड्या घालायच्यात जशा व्हिडिओमध्ये दिसतात तशा पद्धतीने. काही नाही की अपोझिट साईडलाच घातल्या पाहिजे असं काही नाही. एकावर एक पटपट घड्या घालून घ्यायच्या आणि पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा. आहे ना सोपी पद्धत? तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा. जास्त जोरात त्याला दाबायचं नाही. अशा पद्धतीने सगळे पिठाचे उंडे तुम्ही एकाच वेळी तयार करून ठेवू शकता. म्हणजे जी वेळखाऊ प्रोसेस आहे ना, ती झटपट होऊन जाईल आणि मग फक्त पराठे लाटायचे आहेत. तूप, बटर लावून मस्त भाजून घ्यायचे. इथे मी तेलाचाच वापर करत आहे. तेल लावूनच पराठे इथे मी भाजून घेते. सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची. त्यानंतर पराठा एक वेळेस उलटपालट केला, की मग गॅसची फ्लेम मोठी करून चांगलं कलथ्याच्या सहाय्याने दाबून हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर एकदम असा खुसखुशीत जास्त प्रमाणात पाहिजे असेल, तर मध्यम आचेवर भाजा आणि नरम पाहिजे असेल, तर मोठ्या आचेवर भाजा. तूप, बटर तुमच्या आवडीने लावा. चहाबरोबर खा किंवा कुठल्याही भाजीबरोबर खा. एक नंबर चवीचे हे दही पराठे तयार होतात. कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा.